तर रामकृष्ण हरी मंडळी, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये. आणि तुम्ही बघताय मी कडी लावलेली आहे ऑलरेडी. नाही, कडी नाही लावलेली, माझं दार तसंच लावलेलं असतं. सो मला आता लावायचं आहे कुलूप. पण आहे ना, दारावरती मी टॉवेल टाकतो म्हणजे दार असं पॅक बसतं नाही का. सो त्यासाठी मी त्या दारावरचा टॉवेल म्हणजे बाजूला करते. आणि मला तिथं काही सापडत नव्हतं म्हणून मी ऊस आणि बाजूला केला. तुम्ही बघितलं असेल बघा पडल्याला. आता मी कुलूप लावणार आहे आणि मी जाणार आहे वहिनीच्या घरी याच्यासाठी जाणार आहे की वहिनीने आणले नवीन मेकअपचे प्रोडक्ट्स आणि वहिनीला शिकायचं आहे मेकअप. तर काय कुठं लावायचं, कधी लावायचं हे त्यांना माहिती नाही. तर त्या मला म्हटलंय की या आमच्या घरी. तसं तर मीच म्हटलं होतं की तुम्हीच या आमच्या घरी. पण म्हटलं ठीक आहे मी जाते. तसंच माझा एक नवीन ब्लॉग बनन आणि थोडंसं फिरणं पण होईल नाही का. घरीत बसून बसून कंटाळा आलाय. सो हे बघा माझी गाडी. चला आता जाऊया वहिनीच्या घरी. A few moments later. होती काय आधी विटॅमिन सी बेबी क्रीम सेंट पण तुम्हीच घेतलं का त्यांना? तिला पैसे घेतच नसते एवढं. तिला मी फक्त मला आहे ना हे नाही माहिती का हे कसं लावायचं आणि हे प्रोडक्ट सगळे ब्रँडेड आहेत पण आहे ना, मला माहिती म्हणूनच पैसे अजून सांगितलं नाही. आमचं आहे ना. मी तिला काय सांगितलं होतं, लिपस्टिक हे आयलाइनर म्हणजे काय ते वरून डोळ्यांना लावायचं म्हणजे हे 1280 रुपये किंमत याची. हा 1280 का? बघा ना मागून लिहिलंय. मला वाटलं 280. 280 नाही, 1280. खरंच जर ग्लॅम अँड ब्युटीचं असेल ना तर 1280च किंमत असणार आहे. हा सांगू खरं मग ते बरोबर. पण जर असेल तर, कारण ग्लो अँड ग्लॅम दिसतंय ते ग्लॅम अँड ब्युटीचं नाही वाटत. 280 ती असं नाही. ते साडी हे सरीचे ही ती यायची नाही का. हे ते नाही आता बाकीचं तिच्या मनाने नाही त्याच्या नाही. मी तिला फक्त ही पावडर आणि काजळ सिस ब्युटीचं नाही. एवढं सांगितलं होतं. मावशी हे घेते, मावशी ते घेते. तुला काय सांगते आता, तिला विचारलं किती पैसे झाले ते अजून सांगितलं नाही. अजून काय हे पण आणले का? हा ह्याच्यावर सुद्धा किती 300 किती तरी किंमत होती त्या. एवढं ब्युटी तुम्ही फोडले काय सगळं? हा लिपी ते विनायकाचं काहीतरी लॅक्मीचं काय हे तुमचंच आहे ना? ते तिनेच घेऊन दिलेले काल परवा दिवशी. हा का? म्हणली ते आर्याला. तुम्ही म्हणान वहिनीच्या घरी गेली, वहिनीला नाही दाखवलं, घर नाही दाखवलं, डायरेक्ट प्रोडक्ट्स आणि हे दाखवती. तर वहिनीच्या घरात असं काही दाखवणं अलाउड नाही, म्हणजे वहिनीला दाखवणं अलाउड नाही आहे. वहिनीचं घर तर दाखवणं लांबच. तसं वहिनीचं घर दाखवलं असतं, एवढं काय नाही, पण एवढं काही दाखवण्यासारखं पण नव्हतं. सो वहिनी तर म्हटली मी नाही येऊ शकत व्लॉगमध्ये बाबा, मेहंदी वगैरेचं असतं तर मग आले असते, पण असं मेकअपच्या व्लॉगमध्ये नको, त्यांनी पाहिलं तर. म्हणजे काय म्हणले काय मला नाही कळलं. बघा पुढचं हे संपलेली आहे ना. मेकअप लय चांगला नाही दिसायचा. आता उद्या दिसत चांगलं पण आता त्याला काय पुसून टाकायचं तोंड परत. हा मग म्हणलं दादा म्हणा काय केलेलं घोरी दिसायला. हा म्हणून ते बंद केलेलं नाही का हे काम. मी हे लावायचे ना याच्या होते कॉम्पॅक्ट, त्याने काळच पडायचं. मग हे तुम्हाला सूट नाही होते. कॉम्पॅक्ट चांगली पावडर पाहिजे होती म्हणून मग ती म्हणली ते नको लाव, मी तुला लूज काय पावडर खड्डे खड्डे पडल्यासारखं ना. त्याला आहे ना वाफ घेत जायची आठवड्यातून एकदा गरम पाण्याची. त्यात लिंबू, तुळशीचा पाला, कडुलिंबाचा पाला काही टाकायचं नाही. जमलं तर नुसती वाफ घ्यायची. ते काजळ लावले तिथले काळं दिसते. मग तुमचं काजळ आहे ना हे खाली येत असेल. लगेच लावल्या मग कसं काय काळं दिसतंय? नाही दिसाय पण काळं आता नाही दिसायचं बघा. हे चांगलं असेल काजळ. लावत नाही, लावतच नाही का काजळ? मेकअप करून आहे ना सगळं एक पाण्याने धुवून काढला नुसतं, नाही तर साबण लावून जरी धुतला ना सगळं निघून जाईल. दादा यायच्या आत त्यामुळे काय नाही एवढं. काय दुसरं काय केलं पण फक्त मी कन्फ्यूज की बाबा कशावर काय लावायचं. म्हणून वहिनी काय आपल्या व्लॉगमध्ये येत नाही आहे. आणि मी त्यांना शिकवते, म्हणजे मी पण त्यांना थोडंसं लावून देते आणि मी पण लावते. आणि मी जसं लावते तसं बघून लावा असं मी त्यांना सांगते, कारण मला तरी कुठं मेकअप येतो यार. तर तुम्ही ब्लश म्हणून वापरू शकता. हा ब्लश म्हणजे काय हे तर करायचं तिथं करायचं फक्त ते. आणि आय शॅडो मेकअप येतं का? हां हे बघा तुम्ही हा लावते ते कुठं म्हणजे हां ते असं काही नाही दिसत चमकत. हां कारण कलर तिने तसे निवडलेत ना की लई नको बाबा वेगळं वाटायला असं म्हणून तिने बरोबर तसं आणले.
काही नाही वाटत एवढं, फक्त थोडेसे चमकत आहे. बस इतकंच बस. मग आपल्याला लय नाही करायचं. मग लय करायचं तर तुम्ही हे लावू शकता नाही नको. डार्क. हां, नुसतं चमकच छान वाटते ना, हा. आहे की नाही? बघ लय नाही बाबा. माहिती आहे डोळ्याचं का उघडतात इथं तर काय बघलेलं. पिंक लावून बघू का तुम्हाला नको लई डार्क वाटत. थोडंसं? बरं मला ट्राय तर करा. हां, मग जे असं चमकतं ना तुम्ही बघा, हा लगेच चमकत नाही ते. असं केलं हे जे वर येते ना, पण ते नाही केलं तरी चालेल. तुम्ही नको करू का? मग असं लावतात तर मला जास्त वाटते. हा त्याची काहीच गरज नाही. त्याच्याऐवजी मग तुम्ही हायलायटर लावा. काम काढलंय हे मधलं लावायचं हायलायटर म्हणून हे का? चमकन. हां, मला लावून दाखवते. पुसून पण छान वाटते. पुसलं हा, आता हां, चांगलं आता छान वाटतंय वाटलं. बघा. लावून म्हणजे पुसायचं मग थोडंसं असं लय थोडंसं घेऊन लावायचं. दातपेक्षा फिकट चांगलं वाटतंय. एकदम नॉर्मल लाल लाल झालं पॅन. ते आपण पुसले म्हणून झालं. ते पहिलं चमकत. मलाच आता इथं असं चमक चमक दिसते. हा चमकत आहे. मग तेच आहे, बाकी त्याचं काय काम नाही. डोळ्याचं नको वाटते मला. गुलाबी नका लावू मग. हां, नॉर्मल मी म्हणलं ना हे मधलंच लावा, मधलंच छान वाटेल. गुलाबी इथं छान वाटतं असं थोडंसं. हां, थोडं हे मला तिथं नाही ते आयलायनर लावतो. नाही का? अवघड काम आहे. एवढी असंच लावायची पेन्सिल, आणि तुमचे जर कोरडे पडत असतील तर थोडं व्हॅसलीन लावायचं आणि असं करायचं. म्हणलीच ती बात एवढी लावली एवढीच लोक तुम्ही अशी कडून लावली एवढीच. नॉर्मलसाठी छान वाटते का नाही? असं लय लावल्यावर आणि नाही वाटत. नाही मला लावून जमायचीच नाही. हां, मी फक्त अशी कडे लावणार असं म्हणते. आधी लिप बाम लावायला लागली. मग ते पांगण म्हणजे आता असं कसं तुम्ही कोण म्हणणार नाही की बा लयच लावलंय आणि वाटत पण नाही आणि काही. ही कशी ही चांगली का? मी ही कंपनीची सांगितली त्याच्यामुळे जरा पिंक सिल्ड असं हां, नाही त्याचं ना. तिने आधी घेतली असं आणि नंतर मग मी सांगितलं ही घेतली असं. हे बघा, तुम्हाला थोडीशी झलक बघायला भेटली असेल. वहिनीची आता आमचा मेकअप झाला आहे बघा. असं मी मेकअप केला आहे. मी पण खूप सुंदर दिसते. त्यानंतर मग वहिनीने केला होता चहा, कारण दादा आला होता घरी, तो जॉबला जातो. सो मग त्याला पण चहा केला, आम्हाला पण चहा केला आणि मग इथं आम्ही चहा पितोय. आता वहिनी म्हणल्या आल्याच आहात तर मला मेहंदी पण काढा. म्हटलं बरं बाई काढूया मेहंदी. आता काय मग नाही का गेलेच येतं म्हटलं मेहंदीचं पण हे होईल. सो तुम्ही बघितलीच असेल ही रील मला माझ्या इंस्टाग्रामला. जर नसेल बघितली तर इंस्टाग्रामला जाऊन बघू शकता. कारण काय नाही आता काय बघायची गरज नाही. इंस्टाग्रामला ऑलरेडी तुम्ही इथं बघितली. सो ही मी मेहंदी काढली होती. त्यानंतर आले घरी आणि वहिनीने ना मला मकाची कणसं दिली होती. त्यांच्या वावरात मकाची कणसं आहे, ती खाल्ली. आणि ही भाजी आपण बनवतोय. तो आज आहे मकर संक्रांत. तर मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आहे ना उशिरा होते पण ठीक आहे, घ्या शुभेच्छा. त्याला काय नाही का. तुमचं म्हणजे अख्खं वर्ष चांगलं जावं, सण चांगलाच गेला असेल, आठवडा पण हा चांगला जावा, आजचा दिवस चांगला जावं. एनिवे है ना, हॅपी न्यू डे असं म्हणूया आपण. आजचा दिवस तुमचा चांगला जावं, कारण तुम्ही माझा व्लॉग बघताय म्हणून. सो मी काय करते तर संक्रांतीच्या दिवशी केल्या जातात पोळ्या. तुम्हा सर्वांना माहीतच असेल. तसं काही लोक नाही करत पण गावाकडचे लोक अजून पण करतात पोळ्या बिळ्या. सो मी इथं करते पोळ्या. ही माझी भांडी घासायची जी मी तिकडे सारली ती एवढा राडा पडला आहे. आणि इथं मी ना पोळ्यांसाठी म्हणजे पुरण वाटायचं जे असतं ते पाट्यावर वाटतात. तसं ते असतं पण म्हणा, ते काहीतरी असतं गोल गोल भांडं त्यात वाटायचं, पण ते आमच्याकडं अजून नाही आहे कारण आम्ही गावाला राहतो. सो आम्ही पाट्यावरच वाटतो. मग मी इथं पाटा घेतला आहे तर त्याला पहिला धुवून घ्यावं लागेल, कारण आता आपल्याकडं असतो मिक्सर. सो पाट्याचा यूज जवळजवळ वर्षातून एकदा दोनदाच होतो, जेव्हा लाईट गेलेली असती. कधी कधी लाईट गेलेली असली ना, मी तर पाट्यावर वाटून कालवण नाही, मी कालवणच करीत नाही. नाही तर मग केलं तर शेंगदाण्याचा कूट टाकायचा, नाही तर बिगर शेंगदाण्याचं कालवण करायचं. सो आता मी बघा पाटा धुवून घेतलेला आहे. त्यानंतर आता मी घेतले पुरण आणि ते आता मी वाटणार आहे पाट्यावर. बघा गरम गरमच आहे अजून, म्हणून मी ह्यानी खलवती कसली भाषा बोलते राव मी, हलवती आहे. पण नंतर ना मला लक्षात आलं, म्हटलं चला मोबाईल घेऊन यावं, नाहीतर लय मोठं रेकॉर्ड होईल. सो मी मोबाईल तिथून इथं आणला आणि इथं आता असा सेट केला आहे. खूप अवघड आहे माझ्यासाठी व्लॉग बनवणं, कारण मोबाईल सेट करायला जाणं, परत तो घ्यायला जाणं, याच्यातच माझा टाईम जातो. सो आता बघा मी जरा जवळ सेट केलं आहे, म्हणजे तुम्हाला दिसेल एक्झॅक्टली कसं वाटायचं असतं. तुम्हाला माहीतच असेल पण ठीक आहे, आता कायच नाही का. असं वाटते बघा, दोनदा वाटते मी पुरण, मग छान मस्त मऊ वाटलं जातं. सो तुम्ही कसं वाटतं? तुमच्याकडे पण पाट्यावरच वाटतात का, की तुम्ही ते काय असतं ते त्याच्यावर वाटता? मला सांगा कॉमेंट्स करून. बघा आता असं क्लोजअप पण शॉट घेतला आहे तुमच्यासाठी मी. सो असं पुरण वाटायचं असतं. आधी चांगलं शिजवलं ना मग काही जास्त मेहनत करायला लागत नाही. आणि मी पोळ्या पण करते तर तुम्हाला दाखवेल नंतर. सो आता म्हणलं बाहेर आले तर भांडीच घासून घ्यावा नाही का. पुरण झाकून ठेवलं तिथंच मागं आणि मग इथंच घेतली भांडी घासायला. सो तुम्ही पलीकडे बघत असाल ना घमेलं, त्यात मी सगळं खरकटं पाणी ठेवते. मग जे कोणी घरी येईल ना पप्पा आई, तर मग ते ना ते पाणी वतून देतात.
तोपर्यंत मग मी फक्त असं म्हणजे भांडी घासून टाकते. खरकटं पाणी मला काय लांब जायला जमत नाही ना ओतायला, तर मग मी असं घामेलाच साचून ठेवते. व्लॉग मी बनवेल कधीतरी, म्हणजे कशी घरातून भांडी बाहेर आणते, कसं पाणी घेते, मग कशी घासते, मग कशी परत घरात भांडी नेते, असं वगैरे एखाद्या दिवशी बनवेल. सो आता तुम्ही असंच बघून घ्या. हे लई जास्त होते, थांबा थोडं कट करते. ओके, सो हा बघा जरा क्लोजअप घेतला आहे, म्हणजे आता अशी भांडी धुते मी लई नाही पाणी ना असं थोडंसं पाण्यात सगळं असं धुते. आधी अशी करते, मग त्याच्यानंतर अशी करते. सो असं आहे आपलं भांडी धुण्याचं काम. त्यानंतर चला जाऊया घरात आणि बघूया घरात मी काय काय केले. सगळं मीच केले, तुम्हाला दाखवते. आणि फक्त पुरण मला शिजवून दिलं होतं, म्हणजे फक्त शिजवून दिलं होतं, म्हणजे फक्त कुकरला घातलं होतं, बाकी सगळं मीच केलं. तर आमटी बघितली, गोळवणी बघितलं, पुरण बघितलं, इथं भात आहे ह्या कुकरमध्ये. सो आता मी ह्या पिठाला ना तेल लावून असं आपटतात ना, काय म्हणतात त्याला, ते तसं करून ठेवलंय. आता इथं केले निवद, आणि मला निवद किती करायला सांगतो ते 21. सो निवद करता करताच मी पूर्ण वैतागले होते. त्याच्यानंतर बाकीचे व्लॉग बनवायचं पण माझ्या लक्षात नाही राहिलं. सो पोळी केली होती, पण पहिली पोळी माझी जरा खराब झाली होती. नंतर कधी करताना ना मी नक्की दाखवेल पोळ्या. तशा मी आजीसोबत पण पोळ्या केलेल्या आहे. माझा एक व्हिडिओ इंस्टाग्रामला वाटतं बहुतेक, का इथं पण आहे शॉर्ट्सला, तुम्ही बघितलं नसेल तर मी नंतर कधी दाखवेल की चुलीवर पण मी पोळ्या करू शकते. सो इथं बघा माझे निवद करून झालेले आहेत, आणि मस्त छोटे छोटे असे निवेद मी केलेले आहेत. 21 निवद करायचे होते, तर त्यातच माझा अर्धा दिवस गेला मला असं वाटतं. सो तर झालेत निवद बनवून. बघा माझी पोळी, आणि पोळी टाकताना ना माझ्याकडनं ही चिकटली, ती निघलीच नाही. त्याच्यानंतर जो व्लॉग बनवायचा बंद केला ना, तो बंदच केला. एक मूर्ख माणूस मला म्हटलं होता की आपण ना आम्ही आल्यावर आपण व्लॉग बनवूया. तो आला, पण त्याने माझं काही शूट वगैरे केलं नाही. सो हे बघा सुगड पूजा म्हणजे काय असतं ते सुगड, ते केलेलं आहे, आणि त्याच्यानंतर मी काही व्लॉग बनवला नाही. सो सॉरी. पोळी खराब झाल्याच्या नंतर मी पोळीच म्हणजे केली मला आणि पप्पांना 2 केल्या आणि मला 1 केल्या. अशा 3 पोळ्या केल्या आणि ठेवूनच दिलं. त्याच्यानंतर म्हणजे जेवायचा वगैरे ब्लॉग शूट करायचा होता, पण जसं मी सांगितलं एक माणूस येणार होता, मग तो शूट करणार होता, पण काही झालं नाही तसं. सो ब्लॉग पण माझा राहिला. आय होप तुम्हाला इथपर्यंत आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. बाय बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि मागच्या व्लॉगमध्ये सगळ्यांनी खूप सारं प्रेम दिलं आहे, त्यासाठी थँक्यू सो मच. बाय, लव यू ऑल.